नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. जागर पाण्याचा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत लातूर, बीड आणि जालना या 3 जिल्ह्यामध्ये नेमका दुष्काळाच्या झळा कोण आणि कशा सोसतंय ते. सुरुवात आपण करूया अंबेजोगाईपासून जवळच असलेल्या दौंडवाडी गावापासून. दौंडवाडी हे गाव परळी तालुक्यातलं अगदी शेवटचं गाव आहे आणि अंबेजोगाईपासून अगदी जवळ. पण या गावाला 20-25 वर्षापूर्वी पाण्याचं एवढं दुर्भिक्ष होतं की या दुर्भिक्षातून गावांनी धडा घेतला आणि गावाच्या पंचकृषीमध्ये 25 तलावाची निर्मिती केली. आज गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालंय. अंबाजोगाई आणि परळी तालुक्याच्या सीमेवर वसलेलं हे आहे दौंडवाडी. आजूबाजूला ओसाड, माळरान आणि रखरखीत उन्हात बोडके दिसणारे डोंगर. अशाही परिस्थितीत गावानं आजूबाजूच्या परिसरात 25 तलाव बांधलेत आणि त्यामुळं सध्या तलावात 10 ते 20% पाणी साठा शिल्लक आहे. याच पाण्याचं योग्य नियोजन करून गावाला दररोज सकाळ संध्याकाळ 1 तास पाणी पुरवठा केला जातो. दौंडवाडी साठवण तलाव 1-2 वर्ष झालं पूर्ण झाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या साठवण तलावाच्या खालून किंवा आपल्याला विहीर करणं आवश्यक आहे. मग आम्ही त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी विशेष घटक योजनेतून एक विहीर दिली. त्या विहिरीतून आज पाणी आम्ही गावामध्ये घेऊन जलस्वराज विहिरीचं अर्ध्या गावाला आणि ह्या विशेष घटक योजनेची जी विहीर झाली त्याच्यातून एक अर्ध्या गावाला असं आम्ही 2 ठिकाणाहून पाईपलाईन मोटरनं करून पाणी रोज 1 तास पाणी गावाला देतो. दौंडवाडीच्या या पाण्यानं भर उन्हात पक्ष्यांचीही तहान भागते. तहानलेले पक्षी असे पाईपमधून पडणाऱ्या पाण्यात चोच घालून पोटभर पाणी पितात. गावाचा सगळा पाणी पुरवठा मोबाईलवरून नियंत्रित केला जातो. गावातल्या एका माणसाकडे हे काम सोपवण्यात आलंय. 2 विहिरी आहेत आम्हाला. तिथं ऑटोमॅटिक टाकलेले आहेत, ऑटो स्विच. कशा मोबाईल ऑटो स्विच आहेत. त्याच्यावर आम्ही पाणी दररोज 2 वेळेस सोडतो आहे. टाक्याला घेतो आणि पुन्हा गावात सोडतो पाईपलाईन मेसेज टाकतो आणि पुन्हा मग मेसेज टाकला की पाणी येते ते. हो, ते पण परत मोबाईलला मेसेज पाठवते की चालू झाली किंवा बंद झाली. अंबाजोगाई तालुक्यातल्या या दौंडवाडीत आपण बघितलं, याच गावाला 20-25 वर्षापूर्वी पाण्यासाठी वणवण भटकावं लागायचं. पण आजूबाजूच्या परिसरामध्ये 25 तलाव त्यांनी पाण्याचे उभे केले. साठवणीतून आज दिवसाला सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास असं 2 वेळा पाणी मिळतं आणि उन्हाच्या काळात देखील पाण्यासाठी यांना वणवण भटकावं लागत नाही. घरातल्या पाईपपर्यंत पाणी येतं. त्यामुळे नियोजन असेल तर पाणी दारातल्या नळाला पण येऊ शकतं. हाच आदर्श गावाने दिलेला आहे. गावाच्या बाजूला असलेल्या तलावातलं पाणी शेतीसाठी वापरायचं नाही असा निर्धार गावकऱ्यांनी केला. त्यामुळं गावाला पिण्याचं पाणी दुष्काळातही व्यवस्थित मिळतं. आज आमच्या या परिसरामध्ये पाण्याची टंचाई आम्हाला भासत नाही. लोकांनी आमचं ऐकलं. ज्या तळ्यावरती मोटारी होत्या ते मोटारी आमच्या शब्दावर त्यांनी काढून घेतल्या आणि शेतीला पाणी उपसायचं बंद केल्यामुळं आज आमच्या प्रत्येक तळ्यामध्ये कमीत कमी 10-20% पाणी शिल्लक आहे. गाव करील ते राव काय करील ही म्हण इथल्या गावकऱ्यांनी खऱ्या अर्थानं सार्थकी ठरवली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, दौंडवाडी, बीड. ही झाली परिस्थिती दौंडवाडीतल्या एका सकारात्मक प्रयोगाची. पण आणखीन एक सकारात्मक प्रयोग साकार होतोय तो अंबेजोगाई शहरात. अंबेजोगाई शहरामधल्या जयवंती नगरमधल्या काही नागरिकांनी एकत्रित येऊन जलसहयोग नावाची चळवळ सुरू केली आहे. ग्रामीण भागामध्ये आपण जलयुक्त शिवाराची चळवळ पाहतो, पण शहरामध्ये अशा प्रकारे रेन वॉटर हार्वेस्टिंग, छतावरून वाहून जाणारं पाणी साठवायचं आणि आलेलं पाणी टिकवायचं म्हणून पाण्यासाठीची ही जलसहयोग चळवळ नगर परिषदेच्या करातल्या सुटांमधून निर्माण होती आहे आणि नागरिक याला जोरदार प्रतिसाद देत आहेत. पाहूयात ही जलसहयोग चळवळ. बीड जिल्ह्यात सध्या 2 ते 3% पाणीसाठा शिल्लक आहे. हेच पाणी योग्य नियोजन करून जून अखेरपर्यंत पुरवावं लागणार आहे. पण यापुढे भविष्यात पाण्याचं संकट येऊ नये म्हणून अंबेजोगाईकरांनी जलसहयोग चळवळ सुरू केली आहे. घराच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा योग्य वापर करण्याचा निर्धार इथल्या लोकांनी केलाय. जलसहयोगच्या माध्यमातून आतापर्यंत 100वर घरांमध्ये छतावरचं पाणी मोठ्या टाक्यांमध्ये साठवण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. आम्ही लोकांना याच्यामध्ये एक लो कॉस्ट म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने पावसाचं छतावर पडणारं पाणी शुद्ध करून साठवून कशा पद्धतीने वापरता येईल याचं आम्ही एक मॉडेल तयार केले आणि तेच मॉडेल आम्ही आता
सगळ्या अंबेजोगाईमध्ये एक्झिक्यूट करतोय सर. साधारण 8 ते 10 दिवसामध्ये आमच्याकडं साधारण 50 ते 60 लोकांनी मग त्यांच्या घरावर पडणारं पाणी बोरमध्ये व्यवस्थितपणे रिचार्ज म्हणजे पुनर्भरण केलंय साठवून. शहरातल्या या जयवंतीनगर भागातले प्रत्येक नागरिक यात सहभागी होऊन पाणी वाचवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. शुभांगी निळकर यांच्या घरातील विहीर 36 वर्षात पहिल्यांदाच कोरडी पडली. त्यांनीही आता छतावरचं पाणी रस्त्यावर वाहू न देता थेट पाईपद्वारे विहिरीत सोडलंय. तर हे गच्चीवरचं वेगवेगळ्या पहिल्यांदा एंट्रीज होत्या. तर आम्ही काय केलं की प्रत्येक एंट्रीज ज्या आहेत त्या इकडे आडाकडे आणलेल्या आहेत. आता जवळपास 36 वर्षानंतर हे आड आम्हाला कोरडं पडलेलं आहे. म्हणजे आता पहिल्यांदा आम्हाला हा दुष्काळ जाणवतोय. तर मग आम्ही काय विचार केला की हा जो थेंब आहे हा जर आम्ही वाचवला तर आम्हाला पुन्हा भविष्यात हे पाण्याचा उपयोग होईल, आहे की नाही. तर मग हे सगळे आम्ही एंट्रीज ज्या आहेत त्या इकडे आणलेले आहेत आणि ह्या ठिकाणी पण आम्ही हे कॉक जे आहेत ते ठेवलेले. तर म्हणजे याचा सुद्धा आम्हाला ह्या पाण्याचा सुद्धा आम्हाला वरून उपयोग होईल आणि त्याच्यानंतर ते आडात सोडलेलं जे पाणी आहे तर ते आडात जाईल. दुष्काळातल्या पाणी टंचाईमुळे सगळ्यांचे डोळे उघडलेले आहेत. ग्रामीण भागातली जलयुक्त शिवाराची चळवळ असेल किंवा शहरी भागातल्या इमारतींवर वाहून जाणाऱ्या पाण्यासंदर्भात त्याचं केल्या जाणाऱ्या संवर्धनाची चळवळ असेल. अंबेजोगाईमध्ये गच्चीवरचं पाणी वाहून जाऊ नये म्हणून जलपुनर्भरण प्रक्रियेकडून अनेक ठिकाणी पाणी साठवण्याचं काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे पाणी हेच जीवन मानलं तर पाण्याचा थेंब कुणीही आणि कुठेही कसाही वाचवू शकतो. जलसहयोग चळवळीत सहभागी होऊन जलपुनर्भरण करणाऱ्या नागरिकांना नगर परिषदेकडून लावल्या जाणाऱ्या करांमध्ये तब्बल 20% सूट दिली जात असल्याचं उपनगराध्यक्षांनी सांगितलं. या पद्धतीनं आम्ही पुनर्भरण जे लोक करणार आहेत की रूपटॅप वॉटर म्हणजे आपल्या घरांना जे पुनर्भरणाच्या पद्धतीनं त्या ठिकाणी ती योजना राबवतील त्यांना मालमत्ता करामध्ये प्रोत्साहनपर म्हणून 20% सवलत या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर ते पाणी त्या ठिकाणी शोषण व्हावं त्यासाठी शोचखड्डे, मॅजिक पीट हे सुद्धा तयार करण्यासाठी आम्ही 1000 रुपये नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी प्रोत्साहन देतोय. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी सगळ्यांनीच असा पुढाकार घेतला तर भविष्यात पाणी टंचाई किंवा पाण्याचं दुर्भिक्ष जाणवणार नाही. पण गरज आहे अशी पाणीदार माणसं तयार होण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, अंबाजोगाई, बीड. आता आपण पाहिलं बीड जिल्ह्यामध्ये नेमके काय काय प्रयोग होत आहेत आणि कशा पद्धतीने नागरिक पाणी वाचवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. आता जाऊया जालन्यामध्ये. जालना शहराच्या जवळ असलेल्या 8 किलोमीटर अंतरावरती घाणेवाडी नावाचा तलाव आहे आणि हा तलाव स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे. पण प्रत्यक्षात या तलावातला गाळ गेल्या 6 वर्षापासून काढला जातोय. पण या तलावात पाणी साठवण्यापेक्षा याची काळजी घेण्यापेक्षा इथले राजकारणी मात्र 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या जायकवाडीच्या कॅनलमधनं जालन्याला पाणी आणतात. का तर त्या ठिकाणी योजनेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो आणि इथे मात्र पैसे घालून ही योजना तयार करावी लागेल. त्यामुळे पाणी कुठं मुरतंय याचा अंदाज तुम्हाला येईल. याच ठिकाणचा आम्ही आढावा घेतला. मी आता उभा आहे जालना शहराच्या जवळ असलेल्या या घाणेवाडी तलावाच्या इथं 1934 साली या तलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला तलाव आहे. निजामाच्या काळात बांधण्यात आलेला हा सगळा तलाव आहे आणि 2010 पासून आपण बघतो इथे काही डंपर्स तुम्हाला दिसत असतील, JCB मशीन दिसत आहेत. 2010 पासून आता 2016 गेली 6 वर्ष या तलावातला गाळ काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि तुम्ही बघू शकताय की याच बाजूला थोडंसं आपण पुढे आलो की इथे एक मध्ये खांब उभा केला गेलेला आहे आणि या खांबावरती किती फूट या तलावाची खोली आहे त्या साधारण त्याचे आकडे लिहिले गेलेले आहेत. म्हणजे जो एकदम तळाला जो आकडा आपल्याला दिसतोय तो आहे 4 फुटाचा. म्हणजे 4 फूट अजूनही खाली गाळ साचलेला आहे हे त्यावरून स्पष्ट दिसतं. म्हणजे काही काम पूर्ण होत आलेलं आहे पण अजूनही गरज जर जालनेकरांची तहान भागवायची असेल तर या तलावातला गाळ काढून अधिकाधिक पाणी साठवण्यासाठी देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यामुळं या सगळ्या संदर्भामध्ये या जालना शहरातल्या पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत इथले ज्येष्ठ पत्रकार आहेत सुरेश केसापूरकर सर. सर काय सांगाल की या धरणाचं वैशिष्ट्य आणि दुष्काळामध्ये आता काय झळा सोसतात? थोडंफार पाणी दिसतंय आपल्याला पण काय झळा सोसावे लागतात? हे जे पाणी तुम्हाला दिसतंय हे 2010 पासून घाणेवाडी जलसंरक्षण मंचाने काढलेल्या गाळाचंच हे पाणी साचलेलं आहे. या धरणाचं वैशिष्ट्य असं आहे सर की या धरणातून येणारं जालना शहराला पाणी सायफन पद्धतीने येतं, गुरुत्वाकर्षण पद्धतीने येतं. त्यामुळे 5 पैसेही इलेक्ट्रिसिटीचा खर्च होत नाही. त्यामुळे हे फुकट मिळणारं पाणी आहे आम्हाला. परंतु आमचं दुर्दैव असं आहे की या घाणेवाडी तलावाकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. शासनाचं नाही आहे, प्रशासनाचं नाही आहे, सरकारी लोकप्रतिनिधींचं नाही आहे, कुणाचंच लक्ष नाही आहे. आत्ता हे जे काम आपण बघतोय तर इथे घाणेवाडी जलसंरक्षण मंच नावाची सामाजिक संस्था आहे. शहरातले व्यापारी आहेत,
उद्योजक आहेत आणि सामान्य नागरिक आहेत, ते सगळे मिळून हा गाळ आम्ही 2010 पासून काढतोय. आतापर्यंत किती गाळ, आता डंपर्स दिसत आहेत सगळे, किती मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा झालेला आहे सगळ्या याच्यातला? सर आतापर्यंत 2010 पासून आम्ही साधारणतः 2.5 लाख ट्रॅक्टर्स गाळ याच्यातून उपसा केला आहे. पूर्वी आता लातूरला आपण बघतो की मिरजेतनं पाणी आणलं जात आहे, आता परतूरमधनं पण पाणी रेल्वेने द्यायचा असा विचार सुरू आहे. पण या तलावातलं पाणी निजाम काळामध्ये निजाम रेल्वेने हैदराबादला न्यायचं, हे बरोबर आहे? अगदी 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 बरोबर आहे. या तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की मुळात सर असं आहे की जालना हे मराठवाड्यातलं मोठं व्यापारी केंद्र आहे आणि इथे मोठ्या संख्येने व्यापारी राहतात. हे व्यापारी आले कुठून? तर हे सगळे राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशमधली मंडळी आहेत, मध्य प्रदेशमधली मंडळी आहेत. मग ही आली का इकडे? तर हे स्वातंत्र्यानंतर किंवा त्या काळामध्ये इथे पाणी खूपच छान होतं. ह्या पाण्याचं वैशिष्ट्य असं की इथलं हे पाणी रेल्वेनी हैदराबादला जायचं. निजाम जो राजा होता तो हे पाणी घेऊन जायचा आणि पाणी इथं खूप छान आहे म्हणून इथे मोठ्या संख्येने लोक आणि हे शहर मोठं झालंय. या शहराचं ऐतिहासिक महत्त्व असंही आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतेहून स्वराज्यासाठी धन घेऊन जात होते तेव्हा त्यांनी जालन्यातून सुद्धा धन नेलेलं आहे. आपण बघतोय की या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणून जालना शहरासह जालनाच्या आजूबाजूच्या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. आता तुम्ही म्हणत असाल माझ्या डोक्याला का बांधून ठेवलंय मी इतका वेळ, कारण हे काही वैशिष्ट्य म्हणून मी बांधलेलं नाही आहे. कारण आत्ता या क्षणाला सकाळचे आत्ता 11 वाजलेले आहेत. या 11 वाजता जालना शहराचं तापमान 42 डिग्री आहे. त्यामुळे 42 डिग्रीमध्ये तुम्हाला जर वावरायचं असेल, फिरायचं असेल तर डोक्याला पट्टी बांधल्याशिवाय इलाज नाही. म्हणजे अशाच उन्हामध्ये थेंब थेंब पाण्यासाठी भटकताना उघड्या बोडक्याने फिरणाऱ्या माणसांना काय सोसावं लागत असेल याचा अंदाज तुम्हाला येईल. जर्नलिस्ट संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, जालना. जालन्यातल्या तलावाची तरी काय आढावा आहे, काय नेमकं परिस्थिती आहे हे आपण पाहिलं. पण जालन्यामध्ये स्टील इंडस्ट्री, ज्याला आपण सळई उत्पादकता याच्यासाठी प्रसिद्ध असलेला हा इंडस्ट्रीयल झोन आहे आणि जालन्यातली सळई महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी पाठवली जाते. या सळई उत्पादनाकरता मोठ्या प्रमाणात पाणी लागतं व 2012ला जेव्हा या जालना शहरामध्ये पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष होतं त्याच जालना शहरातल्या या सळई उत्पादक उद्योजकांनी मोठा धडा घेतला आणि त्यांनी कमी पाण्यामध्ये पाण्याचं रिसायकलिंग, ज्याला आपण पुनर्वापर म्हणतो, ते पुनर्वापर करून कमी पाण्यात सळईचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे या पाण्याच्या दुष्काळाच्या स्थितीमध्ये 2012ला जेव्हा 3 लाख लिटर दररोज त्यांना पाणी आपल्या उद्योगाला लागायचं ते आज पुनर्वापरामुळं केवळ 10,000 लिटर पाणी वापरतात. बघूयात सळई उद्योजकांचा हा रिपोर्ट. जालना ही स्टील उद्योगाची पंढरी मानली जाते. सळई उत्पादन करणारे सर्व उद्योजक हे जालन्याचे भूमिपुत्र आहेत. 2012च्या दुष्काळी स्थितीत यांना सर्वात मोठ्या पाणी टंचाईचा फटका बसला. त्यावेळी दिवसाला एका उद्योगाला 3 लाख लिटर पाणी लागायचं. पण याच पाण्याचा पुनर्वापर करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यांना दिवसाला केवळ 10,000 लिटर पाणी पुरतं. यासाठी त्यांनी कंपनीच्या आवारातच ड्राय कूलिंग सिस्टम, शिरपूर पॅटर्नचे बंधारेही बांधले. कोट्यवधी रुपयामध्ये खर्च वाचला, कारण की आम्ही प्रत्येक लिटर पाणी पैसे देऊन विकत घ्यायचो. 2012 ते 2016 या 4 वर्षात आम्ही नेट पाणी ग्राउंडमध्ये वाढवतोय. पाणी साचवणं आणि पाणीचा वापर कमी करणं, याच्याने आम्ही नेट पॉझिटिव्ह वॉटर शेडमध्ये आलेलो आहे. ऐन दुष्काळात पाण्याचा पुनर्वापर करून स्टील उद्योगानं स्वतःची टँकर मुक्ती करून घेतली आहे. पण दुष्काळातल्या दाहकतेचा परिणाम सळईच्या विक्रीवरही झाला. त्याचबरोबर सरकारने त्यांना दिलेलं वीज बिल सवलतीचं आश्वासनही पाळताना सरकार दिसत नाहीये. जानेवारी 12ला मुख्यमंत्री साहेब जालन्याला आले होते. उद्योगांबरोबर त्यांची एक फार चांगली चर्चा झाली होती. त्या दिवशी त्यांनी वीज दरात सवलत देणार आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंट, असं त्यांनी कमिट केलं होतं. मे महिना उजाडतोय, आम्ही फार आतुरतेने त्या वीज दरामध्ये जी घट आहे त्याची वाट बघतोय. जर का त्यांनी ती वाट रेट कमी नाही केले तर स्टील उद्योग जगणं हे थोडं अवघड होणार. सळई निर्माण करायची असेल तर मोठ्या प्रमाणात पाणी लागतं, कारण ते सळई बनवतानाचं तापमान हे 1500 डिग्री सेल्सिअस असतं. पण या इंडस्ट्रीला 2012 साली जेव्हा दुष्काळाची झळ बसली तेव्हापासून त्यांनी पाण्याचं योग्य नियोजन केलं आणि आत्ता तीव्र पाणी टंचाई देखील कमी पाण्यात उत्तम सळईची निर्मिती हे करतायत. सध्या उद्योगांना दिल्या जाणाऱ्या पाण्यावरून न्यायालयात भांडणं सुरू असताना पाण्याचा पुनर्वापर हीच पाण्याची निर्मिती असा संदेश सळई उत्पादकांनी इतर उद्योजकांना देऊ केलेला. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, जालना.
नंतर एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या इतरही काही घडामोडी पाहू. जालना जिल्ह्यात तयार होणारी मोसंबी ही सगळ्यात प्रसिद्ध आहे. गोड अशी ही मोसंबी मानली जाते आणि इथली मोसंबी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या उत्तरेतल्या भागामध्ये अधिकाधिक विक्रीसाठी जाते. पण दुष्काळामुळे या मोसंबी उत्पादकांनाही मोठी झळ सोसावी लागली आहे. सध्या बाजारात 50 ते 60% मोसंबीचं उत्पादन घटलेलं आहे. त्यामुळे त्याचा विक्रीवर परिणाम झालाय. त्याचे भाव जरी तुलनेने वाढलेले असले तरी बाजारात येणारी मोसंबी ही दुय्यम दर्जाची आहे. अनेक ठिकाणच्या बागा जळून गेल्या आहेत, तर वैतागलेल्या शेतकऱ्यांनी बागा कापून टाकल्यात. पाहूयात या शेतकऱ्यांचा, मोसंबी उत्पादकांचा हा रिपोर्ट. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातली धोपटेश्वर मधली मोसंबीची बाग शेवटची घटका मोजते, कारण एकही झाड जगवण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाणीच नाहीये. 80 फूट खोल असलेल्या विहिरीत थेंबरही पाणी नाहीये. टँकरनं विहिरीत पाणी ओतून ही झाडं जगवण्याचा प्रयत्न केला जातोय. नाविलाज सध्याला ठिबकवर जेवण ठेवणं चालू आहे. विहिरीमध्ये पाणी आणून टाकतो, पाणी सुद्धा भेटायला तयार नाही, विकत सुद्धा भेटायला तयार नाही. 1000 टँकरचं 1000 रुपये देणं चालू आहे, तरी पाणी भेटायला तयार नाही. आई जे विहिरीचं थोडं पाणी निघतं. 15 दिवसातून ठिबकवर 2 तास ठिबक चालू होतं, परंतु त्यानं झाडं सुद्धा जेवण राहू शकत नाही. मोसंबीच्या बागेतच मोसंबी नाही, त्यामुळे साहजिकच बाजारातही मोसंबीचं प्रमाण कमी झालंय. जी काही मोसंबी बाजारात येते ती अगदी सुकलेल्या अवस्थेत. मोसंबीला पाणी न मिळाल्याचा हा परिणाम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोसंबीचं उत्पादन 60% घटलेलं आहे. जो माल बाजारात येतोय तोही निकृष्ट दर्जाचा, असं व्यापारी सांगतात. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता बाग टिकवायची की नाही या मनस्थितीत शेतकरी राहिलेला नाही. कारण गेल्या 5 वर्षापासून तो इतर पिकातलं मिळालेलं उत्पन्न मोसंबीची बाग टिकवण्यासाठी खर्च केले. पण यावर्षी आता त्याची मानसिकता नाही राहिली मोसंबी बाग टिकवण्याची, कारण होतं नव्हतं ते सगळं संपवून त्यांनी बाग टिकवली. जालना जिल्ह्यातल्या मोसंबी बागांचं काय नुकसान झालं आहे तुम्ही माझ्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या झाडांकडे बघून अंदाज लावू शकता. जालन्याची मोसंबी ही भारतात सगळीकडे जाते, पण या शेतकऱ्याला यंदाच्या वर्षात लाखो रुपयाच्या नुकसानीचा सामना करावा लागतोय. गेल्या 6 वर्षात मी ज्या शेतात उभा आहे इथं केवळ 2दा या मोसंबीचं पीक आलं आणि 6 वर्षात आता ही बाग मोडायची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी कुठल्या विवंचनेतून जातोय याचा अंदाज तुम्हाला येईल. पाण्याअभावी मोसंबीच्या बागा सुकत चालल्या तर यापुढे मोसंबीचा ज्यूस पिणाऱ्यांसाठी अच्छे दिन येणार नाहीत, हेही तितकंच खरंय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, जालना. ही झाली जालन्यातल्या मोसंबी उत्पादकांची परिस्थिती. तिकडे लातूर जिल्ह्यामध्ये दुग्ध उत्पादक शेतकरी जो आहे तोही याच विवंचनेत अडकलेला आहे. दुधाचं उत्पादन दुष्काळाच्या या परिस्थितीत 50% घटलंय. पण या पशुधनाला जगवायचंच, पशुधन विकायचं नाही याच्यावर मात्र शेतकरी ठाम आहे. पण दूध उत्पादन घटलं त्यामुळे त्याच्यावरती उभा असलेल्या उद्योगांचा देखील तितकाच परिणाम पाहायला मिळतोय. लातूर जिल्ह्यातल्या उजनी गावातली बासुंदी प्रसिद्ध आहे. दररोज या ठिकाणी येऊन थांबणाऱ्या बसमधले प्रवासी इथं बासुंदीचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. या व्यावसायिकांनी यापूर्वी अनेक वेळा दुष्काळाचे चटके सहन केलेत. मात्र यंदाच्या दुष्काळात ब्रँडेड कंपन्यांच्या पिशव्यातलं दूध त्यांच्या मदतीला असल्यानं त्यांचा असा दावा आहे की दुधाचं प्रमाण फार काही घटलं नाहीये. माझ्याकडे कमीत कमी 300 लिटर दूध येते सर. 300 लिटर दररोज दूध येतं शेतकऱ्याकडून. आणि दूध एक 5-7-8 खेड्याहून येत आहे. जनावरं कमी झालेत, पण ही लोक उपजीविका करण्यासाठी आपला व्यवसाय करणे, जोडधंदा करणे हे चालू आहे लोकांचं सध्या. या पट्ट्यातलं ऊसाचं पीक कमी झालंय, पण शेतकऱ्यांनी दूध उत्पादनाकडे मात्र अजिबात पाठ फिरवलेली नाहीये. दररोज येऊन या हॉटेलमध्ये शेतकरी दूध विक्री करतो. सध्या दुष्काळामध्ये जो काही आधार आहे तो दूध उत्पादनाचाच, असं शेतकरी सांगतो. आता 20 यायला पावसाळ्यामध्ये 30-40 लिटर येत होतं. आता दुष्काळामुळं, वैरणी नसल्यामुळं, शेतकरी परेशानीमध्ये असल्यामुळं दूध जनावर विकायचं कसं, विकल्या गेले तर कसंही दारला जाते.
म्हणूनसाठी शेतकरी काय करतो, लिंबाचा पाला घाल, ह्याचा त्याचा झाड पाला घालून तेवढंच लिटर 2 लिटर निघालेले खेड्यापाड्यातून आणतो मी. शेतकऱ्याला ऐन दुष्काळात दूध उत्पादनाचा सहारा आहे. त्यामुळे बासुंदी बनवणाऱ्या हॉटेल मालकांची गरज भागतीये आणि शेतकऱ्यांनाही एक जोडधंदा मिळालाय. एक गाय 4 लिटर देत असेल किंवा 2 लिटर देत असेल, कमीत कमी 1 लिटर दूध कसं मिळते असं आहे. कारण दुष्काळाचं वातावरण असल्यामुळे कडबा विकत आणून म्हणा कुठून कसं काय म्हणजे कोण्या पद्धतीने व्यवस्था केली. थोडंफार कमी झालेला आहे, म्हणजे जास्त बिल ओरलोड नाही. दुष्काळाच्या झळा या शेतकऱ्यांबरोबरच शेतीमध्ये दूध उत्पादन करणाऱ्यांना देखील बसताना दिसत आहेत. 50% दुधाचं उत्पादन घटलेलं आहे आणि याचा परिणाम यासारख्या बासुंदी उत्पादकांवर देखील होताना दिसतोय. बासुंदीचं उत्पादन असेल किंवा यातून होणाऱ्या पुढं पेढ्याची निर्मिती असेल, याचे देखील प्रमाण घटलेलं आहे. त्यामुळं या सगळ्याबरोबर जनावरं विकण्याची वेळ जेव्हा शेतकऱ्यावरती येते, अशा परिस्थितीत काहीच उत्पन्न नसताना आहे हे जनावरं असलेला कडबा किंवा चारा घेऊन जगवायची आणि त्यातून मिळणाऱ्या दुधावर आपला संसार चालवायचा, अशी ही परिस्थिती आता दुष्काळी भागात आहे. दुधाचं उत्पादन घटलं, चारा महाग झाला असला तरी पशुधन विकायचं नाही या भूमिकेवर बळीराजा ठाम आहे. दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या तरी चालतील, मात्र जनावरं जगवायचीच असा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, उजनी, लातूर. या कार्यक्रमात इथंच थांबू. IBN लोकमत जागर पाण्याचा असाच सुरू राहणार आहे. पहा फक्त IBN लोकमत.